सो हे असं काही आता आमचं पॅकिंग चालू आहे आणि लवकरच आता निघू किचन. सो आता घर बऱ्यापैकी रिकमेंड झालंय. खूप कसं तरी वाटतंय. थोडंफार आता हे काही बस थोडंफार सामान आहे. मला हे मी असं काही डेकोरेशन केलं होतं. हिरोचं फर्स्ट टाइम आहे ॲक्च्युली गाडीमधनं येणं. सो ऑन येतोय. त्यालाही कन्फ्युजन झालंय की काय चाललंय काय नाही. सो फायनली आता रॉक्सोला आम्ही टाटा करतो इथून आणि ही रॉक्सो आणि शिरोची लास्ट भेट आहे आय थिंक सो. तर हाय हॅलो नमस्कार गाईजांनो. आज फायनली तो डे आलाय ज्याची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो. थोडं वाईटही वाटतंय, थोडं मिक्स फिलिंग आहे. म्हणजे आनंदही आहे आणि वाईटही वाटतंय ॲक्च्युली. आणि मी तुम्हाला लास्ट काही ब्लॉग्सपासून म्हणत होते की आमची खूप धावपळ चालली आहे, खूप गडबड चालली आहे आणि खूप मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये समजेलच. सो फायनली आज तो डे आलाय. सो तो डे आलाय ज्या दिवशी आम्ही आता इथून शिफ्ट होतोय फायनली. सो खूप असं ह्या घरानी म्हणजे खूप कसं तरी म्हणजे भरलेलं मन वाटतंय. कारण की ह्या घरानी इतक्या वर्ष आम्हाला खूप जास्त आठवणी दिल्या. खूप खूप म्हणजे खूप गोष्टी घडल्या ह्या घरामध्ये, त्यामुळे त्या आमच्यासोबत इथून कायम जातील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या घरात ह्या घरात आम्ही आल्यावर आमच्या लाईफमध्ये शिरो आला. त्यानंतर आम्ही ड्रीम बाईक घेतली. खूप काही अचीवमेंट्स केले, खूप अप्स अँड डाऊन्स बघितले आणि आता इथून आम्ही शिफ्ट होतोय फायनली. आणि रिअली असं म्हणतात ना की महाकालला जेव्हा आपण जातो तेव्हा खरंच आपला काळ बदलतो. तशातलंच काहीतरी झालंय. त्या महाकालांनीच आमच्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी लिहिल्या असतील. सो मे बी ह्या गोष्टी म्हणून घडल्या असतील. वाईटही झालं आमच्यावर, पण त्यातून चांगलंच झालं आहे खूप जास्त की आम्ही इथून शिफ्ट होतोय. सो मी खूप एक्सायटेड आहे. सो हे असं काही आता आमचं पॅकिंग चालू आहे आणि लवकरच आता निघू. किचन मध्ये एक दादा इथे आणि एक दादा बेडरूम मध्ये आणि जेरी कसा बसलाय बघा तिकडे, सगळ्यांवर लक्ष ठेवतोय. ते जेरी आणि शिरो एक सेकंड. हा जो काळा मार्शल बसलाय ना तो बाहेर बसला होता बॅग्स मध्ये, मला दिसला पण नाही. कसा बसलाय बघा आता. सो आता घर बऱ्यापैकी रिकमेंड झालंय. खूप कसं तरी वाटतंय. थोडंफार आता हे काही बस थोडंफार सामान आहे ते न्यायचंय. बाकी किचन तुम्ही बघू शकता सगळं एम्प्टी झालेलं आहे. देवारा आहे बस, बेड आणि आमच्या शिरो. आता टाइम आली आहे गाड्यांच्या पॅकिंगची. सो आता गाड्या काढतोय. सो फायनली गाईज सगळं पॅक अप झालेलं आहे. मी दाखवते तुम्हाला घर कसं होतं. सो हा मेन डोर होता आमचा. असा काही हा हॉल होता. सगळ्यात फेवरेट पार्ट घराचा. इथे आम्हाला कोण पण डोर रिंग केली की दिसायचं. हे सगळं असं काही ऑपरेट करू शकत होतो आपण. आणि किचन काही असा होता. इथे फ्रीज होता आपला. हे मी असं काही डेकोरेशन केलं होतं सगळं. इथे फिल्टर होता. इथे ती मांडणी लावली होती. माठ आम्ही काही नेत नाहीये, ठेवून दिलाय असंच. आणि पॅकअप गाईज. सो शिरो नको करू त्यांना. हे असं काही इथून मी होता. इथे हे सगळं असं होतं. इथे टीव्ही होता आपला. हे कपाट ओनर्सच आहे, सो ते आमचं नाहीये. आणि ही अशी बेडरूम होती. शिरो काय चाललंय तुझं? शिरोला काय समजतच नाही, डायरेक्ट अटॅक करतोय तिच्यावर शिरो. सो मी इथे कॅट्स ना असं काय बॅग मध्ये भरून ठेवलंय. ही आपली मन्नू आहे, त्याच्यामध्ये कुकूला ठेवलंय. आणि हा आहे शंत्रुरंग. शंत्रुरंग बाहेर यायला बघतोय बघा. हा त्रास देतोय नुसता त्यांना. सो अशी काही गॅलरी होती. आणि अशी काही ही गॅलरी होती एवढी मोठी. हा शिरोचा फेवरेट स्पॉट होता ना शिरो. समोर स्विमिंग पूल होतं. हे असं काही सगळं आपलं घर होतं.
सो आता फायनली झालंय पॅक अप डन. मम्मी ह्याच रिझनसाठी आली होती. मम्मीने खूप म्हणजे खूप जास्त हेल्प केली आहे मला. भेटूया गाईज. हिरोचा फर्स्ट टाइम आहे ऍक्च्युली गाडीमधनं येणं. सो फोन येतोय. त्यालाही कन्फ्युजन झालंय की काय चाललंय काय नाही. सो त्याला आम्ही असं ठेवलंय आणि आम्ही पुढे बसून त्याला म्हणजे पाठी लक्ष देणार असं आहे. आम्ही लास्ट मोमेंटला गाडी चेंज केली, आयटिका मागवली, आता सिडान घेतली होती आम्ही. आणि थांब जरा मला डोर खोल, माऊ दाखवूया. इथे ह्या लोकांना असं ठेवलंय, एक माऊ मी पुढे गेली. तो त्यांना बसू नाही देणार. पुढे मी बसेन, इथे मम्मी आणि ठीक आहे ते बॅगेत. ठीक आहे बघूया. ही आमची गाडी आहे आणि ते सामानाचे ट्रक आहेत, ते मागणे येतील. हॅलो. इम्पॉर्टंट कॅट माझ्याकडे आहे, तो म्हणजे मनू द डॉन. आणि ती कशी पसरून झोपली आहे बघा. आणि बाहेर पण खूप छान वातावरण आहे. आणि म्हणजे पूर्ण वाट लागली आहे पावसामुळे. पाऊस लिटरली सकाळपासून अजिबात थांबलेला नाही. आणि आम्ही अशा परिस्थितीत सगळेजण जातोय. हे मागे असे बसले आणि सगळ्यात टॉप मागे शिरो आहे. सगळ्यात बेस्ट ह्या माणसातच आहे. आणि सगळ्यात हा तो इथे मध्ये ना बॅक मध्ये चेरी तुझा काय असं काही ट्रॅव्हल करतोय. सकाळपासून अजिबात पाऊस थांबला नाहीये. लिटरली चालूच आहे कंटिन्यू. ते की बरं झालं लास्ट मोमेंटला आम्ही गाडी चेंज करायचं ठरवलं. सो त्याच्यामुळे सगळे कम्फर्टेबली जातोय. मेन म्हणजे शिरोला ट्रॅव्हल करणं खूप कठीण होतं जास्त. बघूया काय होतं पुढे. हा पाऊस शिरो कसा घेतोय उसकी इज हियर. त्याच्या मांडीवर कोण आहे? माझ्या मांडीवर कोण आहे? इथे कोण आहे? तिथे कोण आहे? बघा तर किती मजा करतोय. तर आता आम्ही हे कनेक्टिंग रोडला जो निघली आता झाला आहे तिथून कनेक्ट होतोय. सो हे असं काही दिसतंय. पावसामुळे मला काहीच कॅप्चर करता येत नाहीये नीट. बट खूप मस्त वाटतंय रोड. बाहेर पाडतात. आता येऊन थांबलो, थोडा वेळ फूड प्लास झाला. ऍक्च्युली ड्रायव्हरला थोडं आय थिंक काहीतरी चाय बी प्यायची होती. आणि हे महाराज बघा चाय पितायत तिकडे. त्या चायच्या कंटेनर बरोबर खेळतोय तो. चालून आलाय फुल माखून. शिरो शिरो. मम्मीला हे खायची इच्छा झाली असो, तिच्यासाठी मी हे घेते आता मिक्स. तिला परत आम्ही वरती ठेवतोय गाडीमध्ये आणि तो इतका एन्जॉय करतो ना. लिटरली आम्हाला वाटलं की त्याला मोशन सिकनेस होईल किंवा काय होईल, बट काहीच नाही. एकदम मस्त आहे तो. शिरो म्हणते सरून त्याचे पाय पुस. गंडू होऊन आलाय. चिची शुची सगळं करून आलाय. कोण आलाय? शिरो. चादर कुठे आहे? तर गाईज आज नेक्स्ट डे ची इव्हनिंग आहे. आता 8 वाजलेत आणि आता आम्ही डीमार्टला जातोय. घरात आम्ही घेऊन पोचलो. सगळं व्यवस्थितपणे झालं. घरात आम्ही सामान सगळं सेट करतो आहे अजूनही.
थोडंफार केलं आहे हे असं असं काही तुम्ही बघू शकता. किचन पण मी तुम्हाला दाखवतेच, बट इतकं दमायला झालं की मी काल ह्या घरात आलो बॉक्सेस वगैरे घेऊन सगळं काही कंटिन्यू केलंच नाही. सो हे देवारे मी इथे ठेवलंय, कसं तुम्हाला वाटलं ते नक्की सांगा. हा असा काही किचन आहे. स्वरूप शिरोचं जेवण बनवतोय आणि हे असं काही मी सेट केलंय. एक मी प्रॉपर होम टूर वाला व्हिडिओ बनवीनच, पण तो कधी येईल त्याची काही खात्री नाही. सो मी असं असं काही घर आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कालच्यासाठी मी कंटिन्यू नाही करू शकले त्यासाठी खरंच खूप सॉरी, कारण की मी इतकी दमून गेली होती की मला काहीच व्हिडिओ घेता आला नाही. खूप पाऊसही जास्त जोरात चालू होता आणि आत्ताही जास्त चालू आहे. तर हा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज. लवकरच आपले 100 सबस्क्रायबर होणार आहेत. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण परत नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. स्वरूप आणि ते काका त्याला बॉलनी खेळवायला बघवतात आहेत, बट शिरो बॉल पकडतच नाही. शिरो रॉक्सोच्या पाठी धावतोय. रॉक्सो बॉल पकडायला धावतोय आणि शिरो त्याला जायला पण देत नाही. तो बघा रॉक्सो बॉलनी खेळतोय आणि शिरोचं काय झालं त्याच्या मागणं. शिरोला रॉक्सो हवाय आणि रॉक्सोला बॉल हवाय. सो फायनली आता रॉक्सोला आम्ही टाटा करतोय इथून. आणि ही रॉक्सो आणि शिरोची लास्ट भेट आहे आय थिंक. सो भेटतीलच परत. बघा रॉक्सो आले. सो रॉक्सो गेलाय, शिरो इथून बाय बाय करतोय. तो आला काकांना बोलतो रॉक्सो बाय. आता नाही. हा दमला तो इतका हे करतो की त्याला थकायला झाला ऍक्च्युली. हा बाबा शिरो रॉक्सोलाच बघतोय अजून, तो तिथे गेलाय. सो शिरो आपण दुसरे भरपूर सारे फ्रेंड्स भेटतील. चला